लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे 20व्या हप्त्याचं, याला फार विलंब झालेला आहे, सर्वांना माहीत आहे. आणि याचं स्पष्ट कारण पण नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं याचं ठोस ज्याला आपण म्हणतो तर तसं कोणतंही कारण आहे का, तर उत्तर आहे नाही. त्यामुळे एक तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, जो हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळायला पाहिजे होता तो हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळाला नाही. तो हप्ता किमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मिळायला पाहिजे होता, म्हणजे 7-8 तारखेपर्यंत. तसंही झालेलं नाही. नेहमीप्रमाणे जे जी आर येत असतात, एरवी पटापट जी आर येत असतात, पटापट वितरण पण होत असतं, पण यावेळेस तसं काहीच झालेलं नाही. आणि आता आपण जर पाहिलं तर आज 20 मार्च आहे. 20 मार्च, आता 20 मार्च म्हणल्याच्या नंतर बघा जवळपास महिना संपला आहे, कारण शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आता जाऊन ठेपलेलो आहोत. परंतु यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजायला पाहिजे की एक तर आपला ऑलरेडी फेब्रुवारीचा महिना पेंडिंग आहे आणि सोबत हा पण महिना पेंडिंग आहे. तर त्यामुळे आता सरकारला विनंती आहे की एक हप्ता आता देऊ नका, द्यायचे असतील तर दोन्ही हप्ते आता एकत्रित द्या. कोणते 2 हप्ते? एक फेब्रुवारीचा राहिलेला हप्ता आणि आत्ताचा सध्या जो चालू महिना आहे म्हणजे मार्चचा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्रित द्या. एकूण या 2 हप्त्याचा मिळून जे आहे 3000 रुपये लाभ होईल. 1500 रुपयाचा विचार केला तर अशी विनंती आपण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील करीत आहोत की आता वितरण जर करायचं असेल तर दोन्ही हप्ते एकत्रित द्या, जेणेकरून पेंडिंग जो लाभ आहे तर तो पण मिळेल आणि सोबत जे आहे वितरणामध्ये गॅप पण इथून पुढे पडणार नाही. तर ही काळजी आता खरं तर सरकारने घ्यायला पाहिजे आणि वितरण करताना दोन्ही हप्ते एकत्रित करायला पाहिजे. नेहमीप्रमाणे जो आपल्याला सर्वांना अपेक्षित होतं की गुढीपाडव्यापर्यंत लाभ मिळेल, आणि गुढीपाडवा बी 19 मार्च म्हणजे खूप जलतं, ही पण तारीख ऑलरेडीच. पण असं झालं आहे की आजच्या दिवस म्हणजे आज आहे 20 मार्च आणि आज आहे शुक्रवार, तर आजचा दिवस आहे बघा फक्त की आज आपल्याला जी आर वगैरे येऊ शकतो. आता जी आर बी काढायचा असेल तर मी तर म्हणतो जी आर बी नका काढू, डायरेक्ट वितरण करा यावेळेचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की फक्त वितरण एका महिन्याचंच नाही तर दोन्ही महिने आता एकत्रित द्या. 3000 रुपयाचा लाभ एकत्रित द्या. लाडक्या बहिणींच्या, सर्व लाडक्या बहिणींच्या बाजूने सरकारला विनंती आहे की आता यावेळेस दोन्ही हप्ते म्हणजे 3000 रुपयाचा लाभ एकत्रित द्यावा. एक हप्ता देऊन आता 2-2, 3-3 महिन्याचं वितरणामध्ये गॅप पाडू नये. सध्या वितरणामध्ये एकूण 2 महिन्याचा एकदम स्पष्टपणे गॅप पडलेला आहे बघा. पूर्णपणे फेब्रुवारीचा महिना गेलेला आहे, बरोबर. त्यानंतर पूर्णपणे आता जवळपास मार्चचा पण हप्ता गेलेला आहे. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना आणखी KYC करण्याची सरकारने कोणत्याही प्रकारची KYC करण्यासंदर्भात नवीन ज्यांनी KYC केलं नाही त्यांना तर लिंक पण उपलब्ध करून दिलेलं नाही. तिथे फक्त काय दिलेलं आहे की जर तुम्हाला KYC मध्ये दुरुस्ती करायची असेल तरच करता येईल. मग नवीन लाडक्या बहिणींना ज्या पात्र होत्या काही कारणानिमित्त त्या करू शकल्या नाही तर त्यांना तर असंच त्यांचे पैसे वाचले. मग तर असं नाही व्हायला पाहिजे, कारण या योजनेचेच फक्त पैसे वाचवण्यावर भर नाही द्यायला पाहिजे. बाकी जे काही या योजनेची पूर्वी जशी लागू केली होती त्याप्रमाणे तेवढी प्रभावीपणे योजना पण चालली पाहिजे. फक्त लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर फोकस नाही व्हायला पाहिजे सरकारचा. त्यानंतर बघा फेब्रुवारीचा 20वा हप्ता अजून येणे बाकी आहे आणि त्याच धर्तीवर मार्चचा महिना देखील आता संपत आलेला आहे. आणि त्याचमुळे मी एकंदरीत म्हणतो आहे की फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते आता एकत्रित द्या. एकूण 3000 रुपये. आता असं नका करू की फक्त 1500 रुपये देऊनच लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की लाडक्या बहिणी या गोष्टींवर प्रचंड नाराज आहेत. त्यांना एकतर वितरणामध्ये प्रचंड गॅप पडत आहे आणि दुसरा मुद्दा आता जर विचार केला म्हणजे 2 महिन्याचा गॅप पडला आहे, त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे एवढीच सरकारला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारू शकता. धन्यवाद.